तर आपली आणखी एक कोंबडी ब्रुडी झाली, म्हणजे ती खुडूक झाली. तर रामकृष्ण हरी मंडळी, अजून काय कन्फर्म नाही बरं का, पण आता ती अंड्यावर बसू राहिली. बघू आपण रात्रीपर्यंत आपल्याला कळूनच जाईन. आणि ती जर खुडूक असली तर त्या 2 कोंबड्या ठेवल्या आणि त्या शेजारीच आपण तिला बसून टाकू. आता तेच माझं चाललं होतं, तेवढ्यात मला बाबाने आवाज दिला की बाबा आपल्या 2 कोंबड्या आहेत ना थेट खालच्या वावरच तिकडे निघाल्यात. तिकडून त्यांना आणत नाही तर इकडे राजहंस सुद्धा गेटच्या बाहेर निघायला लागले. बाबा म्हणलं बाबा या गेटला काहीतरी करावं लागणार आहे. गेटच्या खाली मस्तपैकी जाळी बसवली ना. आता विषयात झालं की आपली विहीर आहे ना भाऊ, फुल टॉप नॉच भरलेली आहे, पण घरात पाण्याचा थेंब नाही, कारण की मोटर चालू आहे ना. त्यामुळे आता त्या मोटरच्या लाईनीचा फॉल्ट कुठं झाला तेच बघता बघता वाड्याने फिरत होतो, तर इकडे बघतोय वरती त्या मोटरचे 3 तारे असतात ना भाऊ, एकाला एक खेटलेले आहे. म्हणलं 100% फॉल्ट तर इथंच आहे बरं का, पण आता इथं काम करणं थोडं रिस्की आहे. त्याच्यामुळे घरी निघून आलो पहिलं. घरी येऊन पहिले आपले गावरान कोंबडीचे पिल्ल आहे ना बाहेर सोडल्या हवेला, मस्तपैकी सनलाईट भेटला पाहिजे त्यांना. तेवढ्या तिथे कोंबडी आली, जा तिला वाटलं ही माझीच पिल्ल आहेत. ती कोंबडी तिकडून गेली नाही तर इकडून कोंबडा बघायला लागलं. म्हणलं यांच्याकडे थोडं लक्षच द्यावं लागत आहे गाडी आपल्याला.